प्रज्वल, जरा व्हिडिओ ऑन कर ना. माझा व्हिडिओ ऑन करते. हे तुझं गिफ्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय मॅडम? काय ते लिहून बघायचंय. दिसतंय का? गिफ्ट म्हणजे कसं असणार हे तुला माहिती आहे. आयडिया. थँक्यू सो मच. ओके, सर. सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. आम्ही प्रज्वलची थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते, कारण ती आजची आपला सेलिब्रिटीज आहेत. नेहमी खूप दंगा मस्ती करणारा, मला खूप खूप छळणारा मुलगा, असं मी पहिल्यांदा त्याचं, पण बहुरंगी असा हा आमचा विद्यार्थी, बहुरंगी बहर, आणि त्याला तो राज्यस्तरीय मान पण मिळालेला आहे. तर थोडस त्याची अचिव्हमेंट आजपासून, म्हणजे स्कूल लेवल पासून असलेली अचिव्हमेंट मी सांगते, नंतर आपण त्याच्याशी संवादाला सुरुवात करू. माझ्या माहितीप्रमाणे प्रज्वलला 4th स्टँडर्ड मध्ये त्याने पहिल्यांदा स्कॉलरशिप मिळवली होती आणि तो डिस्ट्रिक्ट मध्ये 7th आला होता. नंतर त्याने आपल्या IMO ह्या एक्झाम मध्ये पण सतत त्याने मेडल्स मिळवलेली आहेत. दुसरं म्हणजे 6th स्टँडर्ड मध्ये त्यांनी डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक ह्या परीक्षेमध्ये सिल्वर मेडल मिळवलं होतं आणि त्याने खूप सुंदर प्रोजेक्ट केला होता. नंतर 7वी मध्ये त्याला स्कॉलरशिप मध्ये त्याने मिळवलं होतं आणि आपल्याला मराठी विज्ञान परिषदेची जी आपली ओपन बुक एक्झाम होती त्याच्यामध्ये पण त्याला 3rd प्राइज मिळालेलं होतं. नंतर 8वी मध्ये स्कॉलरशिप, त्याचबरोबर प्रज्ञा प्रावीण्य परीक्षेमध्ये पण त्यांनी यश मिळवलेलं आहे. म्हणजे स्टँडर्ड स्कॉलरशिप मध्ये तो डिस्ट्रिक्ट मध्ये 3rd होता. प्रज्ञा प्रावीण्य प्रज्ञाची ट्रॉफी त्याला मिळालेली आहे. नंतर 9th मध्ये थोडासा मोठा झाला आणि त्यामुळे थोडस म्हणतात ना, आपण काय म्हणतो ते हार्मोनिक चेंजेस म्हणा किंवा मस्ती करण्यामध्ये जराशी झाली आणि जरा थोडस ओव्हर कॉन्फिडन्स आल्यामुळे आमचं थोडक्यासाठी आम्ही 2nd लेवल पर्यंत गेलो, पण 3rd लेवलला आम्ही थोडस मुकलो. पण ती जी काय त्याचं ते अपयश तिथं होतं ते त्याच वर्षी झालेल्या बहुरंगी बहर ह्याच कॉम्पिटिशन मध्ये त्याने ते भरून काढलं आणि त्यावेळी तो विनर, स्टेट लेवल मध्ये तो विनर ठरला होता. ही स्पर्धा वयम ह्या मॅगझिन तर्फे घेण्यात आली होती आणि ती पण तेवढी स्टँडर्डची एक्झाम होती. नंतर त्याने 10वी मध्ये NTS मिळवून, म्हणजे आणि एक आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन, आपल्या CV मध्ये आणखी एक मानाचा तुरा त्याला मिळालेला आहे. कारण NTS ही परीक्षा एवढी सोपी नाही आहे हे सगळ्यांनाच माहित आहे आणि त्यामुळे ते टार्गेट जे आहे ते नेहमीप्रमाणे 7वी 8वी पासूनच टार्गेट ठेवलेलं होतं की NTS, कारण नेहमी आम्ही टार्गेट ठेवताना 10वी येऊन तुम्ही NTS चा अभ्यास करणार हे शक्यच नसतं. तर काही टॉपिक सिलेक्ट करत असताना नाही, मला NTS करायचं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न होतं आणि त्याला पण त्याचं पण ते एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न त्याचं साकार झालेलं आहे. त्याबद्दल मी त्याचं आमच्या युरेका टीम तर्फे खूप खूप आभार, अभिनंदन करते आणि आपल्या या संवादाला सुरुवात करते. सर्वप्रथम मी आणि त्याच्या आईचं कौतुक तेवढंच आहे की त्याला त्यांनी असं कुठच्या बंधनामध्ये ठेवलं नाहीये. त्याला तो जे काय करेल ते करायला दिले आणि त्याने खूप आपल्या शालेय जीवनाचा आणि आपल्या सगळ्या छंद म्हणजे जोपासून, पुस्तकं वाचून, मस्ती करून हे सगळं यश मिळालेलं आहे. त्यामुळे त्याचं हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे आणि सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन पण आहे. मी प्रज्वलला पहिल्यांदा सांगते की त्याने पहिल्यांदा थोडक्यात स्वतःची ओळख करून द्यावी, मग आपण संवादाला सुरुवात करू. ओके, थँक्यू सो मच मॅडम. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी प्रज्वल आणि मी आता सध्या JEE प्रिपरेशन साठी पुण्यात असतो. मी 11th स्टँडर्ड मध्ये आहे आणि आता मी NTSC सुद्धा क्वालिफाय केली आहे. मी ऍक्च्युली ही जी NTSC एक्झाम आहे ती जी क्वालिफाय करणं हे पहिला तर फक्त एक स्कॉलरशिप दृष्ट्या किंवा हे दृष्ट्या महत्वाचं नसून एक जो टॅग असतो की NTSC स्कॉलर, हा टॅग एकदम कॅची आहे, कारण की हा सगळ्या मुलांना मिळत नाही आणि तो आज मी स्वतःला म्हणू शकतो की मी NTSC स्कॉलर आहे, हे खूप असं प्राऊड फिलिंग येतं.
माझ्यासाठी आणि माझ्या पेरेंट्ससाठी सुद्धा, कारण की जेव्हा तुम्ही एनटीएससी स्कॉलर व्हाल आणि जेव्हा तुम्ही पुढे तुमच्या लाईफ मध्ये कॉलेजला जाल आणि आणि जेव्हा तुम्ही हे एक बघाल की मी माझ्या पूर्ण अकॅडमिक करिअर मध्ये काय केलं, तेव्हा एनटीएससी स्कॉलर होणं हे एक ट्रॉफी असते अक्षरशः तुमच्या शेल्फ वरती. आणि पहिला तर ही एनटीएससी स्कॉलर आणि ही जी परीक्षा नॅशनल लेवलची असते ती 2 स्टेजेसमध्ये असते आणि स्टेज 1, स्टेज 1 स्टेट लेवलची असते. तुम्हाला सिलेबस स्टेटचा असतो, पण सिलेबस हा रटण्यापेक्षा बरीच जण काय करतात, थेट रटायला जातात. फिजिक्सचे फॉर्म्युले रटले, त्यांना वाटतं फिजिक्स रटलं, बायोलॉजी रटलं, सोशल सायन्स की काम होतं. पण तसं नाही, कारण की एक्झामचे सुद्धा पॅटर्न बदलतायत. आपल्याला नुसतं रटून चालत नाही. आणि सुरुवातीच्या जेव्हा प्रिपरेशन मी करत होतो एनटीएससीची, तेव्हा मलाही असंच वाटायचं की ठीक आहे, काही गोष्टी तर रटल्याच पाहिजेत. पण तसं नाहीये. जसं मी अभ्यास पुढे जात गेलो, तेव्हा कॉन्सेप्ट क्लिअर करणं हे इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. आणि हा लहानपणापासून केनी मॅडम बरोबर असताना हे माझ्या डोक्यात एक बसलेलं की कुठलीही एक्झाम असू दे, काहीही सिलेबस असू दे, तो कॉन्सेप्ट क्लिअर करणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्यामुळे कॉन्सेप्टकडे लक्ष देणं घेणं. मग ती कॉन्सेप्ट कशीही तुम्हाला विचारू दे, जर ती क्लिअर असेल तर क्वेश्चन्स करताना प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. कसं आहे की एखादी कॉन्सेप्ट जर असेल तर कॉन्सेप्ट तीच आहे. एक न्यूटनचा तोच लॉ आहे. पण तोच लॉ 3-4 कॉन्सेप्ट बरोबर मिक्स करून किंवा 3-4 पद्धतीने तोच विचारतात. सो मेन आपलं बेसिक क्लिअर पाहिजे की न्यूटनचा तो लॉ काय आणि तो कसा आहे. मग त्याच्यावरती क्वेश्चन्स, फॉर्म्युले हे होतच राहणार. अं, मग आता एनटीएससीचं दुसरं एक बेनिफिट म्हणजे खरं तर स्कॉलरशिप आहे. पण स्कॉलरशिप हे पैसे दृष्ट्या न बघता, आता तुम्ही 10th मध्ये असणार आणि तुम्हाला 11th पासून स्कॉलरशिप स्टार्ट होणार आणि 11th ची 12th आणि जेव्हा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये जाणार, तेव्हा जर तुमच्या अकाउंटमध्ये जरी 30-40 हजार रुपये जरी असले, तरी ऍज अ 18-19 इयर्स ओल्ड स्टुडंट जेव्हा तुम्ही कॉलेजच्या फर्स्ट इयर मध्ये असणार आणि तुमच्याकडे काही पैसे असणे, ते तुम्ही ठिकठिकाणी इन्व्हेस्ट जरी केले आणि 2% जरी रिटर्न मिळाल, तरी ही अमाउंट तुम्हाला किती प्रॉफिट देऊ शकतं. आणि हे तुमच्यासाठीच तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सवर सुद्धा लेस डिपेंडन्सी येते. एक एक सॉर्ट ऑफ तुम्हाला इंडिपेंडंट कॉन्फिडन्स येतो, की हो मी काही कमवलंय आणि मी ह्याने करू शकतो. ह्या परीक्षेने जर तुम्ही क्वालिफाय जरी झालात आणि तरी एक सेन्स ऑफ कॉन्फिडन्स येतो, की हो मी माझ्या लाईफमध्ये जर मी 10th मध्येच एनटीएससी सारखी एक्झाम करू शकतो, 15 इयरचा असताना, तर माझ्या लाईफमध्ये मी अजून किती काही करू शकतो. हा जो एक सेन्स ऑफ कॉन्फिडन्स आहे, जो तुम्हाला एक बूस्ट देतं, ते इज अनकम्पेरेबल. आणि म्हणून मला खरं तर आज खूप भारी वाटतंय की एनटीएससी स्कॉलर झालं. आपल्याला मला तुला प्रश्न विचारायचा आहे या ठिकाणी की तुझ्या शालेय जीवनाबद्दल म्हणजे जे काय असेल त्या ठिकाणी तुझा अभ्यास तुझं ते म्हणजे 10वी पर्यंतचा हा जो काही प्रवास होता तो तू कसं एन्जॉय केलास आणि कशा पद्धतीने केलंस हेच पण तू जरा मुलांना सांगावं. किंवा एनटीएस मध्ये असताना माझ्याकडे तुझ्या नोटबुक पण मी ठेवलेल्या आहेत. तुझ्या नोट्स तू काढल्यास आपण ठरवलं होतं की प्रत्येक एक क्वेश्चन आला एका टॉपिकवरचे जर क्वेश्चन असतील म्हणजे एक टॉपिक घ्यायचा आणि त्याच्यापर्यंत आतापर्यंत विचारलेले सगळे क्वेश्चन्स लिहून काढायचं असं आपण एक टार्गेट दिलं होतं मुलांना. आणि तुम्हाला दररोज एक क्वेश्चन तयार करायला बोललं होतं. पण तू इतकं ते सुंदर पद्धतीने केलेलं आहे की त्याच्यासाठी वेगवेगळी बॉल पेन वापरणं किंवा एबीसी असं ऑप्शन न लिहिता प्रत्येक क्वेश्चन तू ते आन्सर म्हणजे ते आन्सर बी ऑप्शन बी म्हणून न लिहिता ते पूर्णपणे लिहिलेलं आहे. त्याचं तुला किती बेनिफिट झालं त्याच्याबद्दल तू थोडस बोलावं. आणि अभ्यासाचं आपलं टाइम टेबल आपण कसं करावं कारण टाइम टेबल तू केलेलंच नाहीये ते मला पण माहित आहे. पण कशा पद्धतीने करस आणि ह्याच्यापर्यंत पोहोचलास हे जरा मुलांना सांगितलंस तर खूप त्याचा फायदा होईल सगळ्यांना. कसं आहे, स्कूल लाईफ मध्ये साधारण मी आता 4th स्टँडर्ड पासून हे जे आहे स्कॉलरशिप दिली म्हणा, होमी बाबा असेल, प्रज्ञा प्रावीण्य एक्झाम अशा साधारण देतोय. कसं होतं की स्कूल जेव्हा ह्या कॉम्पिटिशन जे एक्झाम्स असतात आणि तुमच्या स्कूलचा सिलेबस असतो तो कुठं ना कुठेतरी मॅच होतो किंवा 100% जरी नाही झाला तरी 70-80% ओव्हरलॅप होतोच होतो. त्यामुळे बरीच मुलं टेन्शन काय घेतात की मी ह्या परीक्षेचं तयार करू की माझ्या शाळेचे मार्क सांभाळू, असं करू. मग
होतं असं की तुम्हाला तो पॉइंट शोधणं महत्वाचं आहे की कुठलीही एक्झाम, जर तुम्ही सिक्स्थ मध्ये असाल, सिक्स्थ मधली कॉम्पिटेटिव्ह कुठलीही एक्झाम असेल, ती तुमच्या सिक्स्थच्या सिलेबसशी एक सॉर्ट ऑफ लिंक पॅरलच असते. 80% to 90% तर असतेच असते. त्यामुळे मी काय करायचो की मी जेव्हा समजा एनटीएससी किंवा अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतोय, माझ्या डोक्यात असायचं की ठीक आहे, एक जर हा चॅप्टर आहे, हाच मी एनटीएससी साठी एका कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी पण तयार करतोय, तर जरा बोर्डची पण किंवा शालेय लेवलवर पण माझी तयारी कशी होईल, ह्याच दृष्टीने तो चॅप्टर वाचायला घ्यायचा. ती बुक उघडायचीच ह्या हिशोबाने की मला ह्याचा फायदा, ह्या एक्झामचा अभ्यासाचा फायदा दोन्हीकडे झाला पाहिजे. त्यामुळे हा जो अभ्यास असतो तो लिंक करणं. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी म्हणलं तर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहायचे नसतात. आपल्याला काय म्हणतो आपण, बबल करायचं असतं. आपल्याला 4 ऑप्शन असतात. तर ह्याची तयारी म्हणून जसं मॅडमांनी सांगितलं, एक चॅप्टर घ्यायचा, एक सब्जेक्टचा एक चॅप्टर घ्यायचा आणि त्याच्यावर जेवढे काढता येतील तेवढे आपण क्वेश्चन काढायचे आणि जेवढे येऊ शकतात किंवा जेवढे आलेत ते सगळे एका ठिकाणी लिहिले पाहिजेत आपण. आणि कसंही क्वेश्चन लिहा, ऑप्शन टिक करा किंवा तुम्ही तो ऑप्शन आन्सर लिहून ते व्यवस्थित डिस्क्राईब करा. हे क्वेश्चन लिहिण्याने होतं असं, की तो जो चॅप्टर आहे, कारण की हे बघा कुठलाही प्रश्न ते त्या बुकच्या बाहेरून विचारणार नाहीत. कॉम्पिटिशनचा असू दे किंवा बोर्डाचा असू दे. त्यामुळे त्या बुकमध्ये जी लाईन्स आहेत, ते जे कॉन्सेप्ट तिथे लिहिलेत, तिचीच जर आपण व्यवस्थित रिव्हिजन केली, तयारी केली, असेच क्वेश्चन लिहून ते डिस्क्राईब करून किंवा आपण आपल्या ट्रिक शोधायच्या मॅथ्समध्ये म्हणा किंवा केमिस्ट्री, फिजिक्समध्ये, बायोलॉजीमध्ये, बायो सारख्या सब्जेक्टमध्ये असे स्वतःच्या ट्रिक्स आणि रिमेंबर करण्यासाठी हे वेगवेगळे आपण ट्रिक्स हे खूप होतात. आणि हेच करून एक वही मेंटेन केली आणि त्याला व्यवस्थित रिवाईज केलं. कारण की महत्वाचं आहे रिव्हिजन. सिलेबस सगळी कव्हर करतात, पण रिव्हिजन इज इम्पॉर्टंट. आणि अ, हीच नोट्स, ह्याच क्वेश्चन्स आपण व्यवस्थित रिवाईज केली, की आपली जी कन्सेप्ट आहे ती व्यवस्थितच होऊन जाते. तो चॅप्टर म्हणा किंवा तो सब्जेक्ट म्हणा. आणि मी असं बरीच वर्ष केलं. 6th स्टँडर्ड पासून साधं होमी बाबाला केलं. अ, आणि स्कॉलरशिप, एनटीएससी, मॅथ्सचे फॉर्म्युले एका ठिकाणी लिहून ठेवायचे, चार्ट्स बनवायचे वगैरे. आणि शेड्यूल मॅनेजमेंट म्हणजे माझा टाइम अभ्यासात, स्कूलचा अभ्यास मी साधारण परीक्षा आली की 2 दिवस आधी करा लिहिणं असं करायचो. कारण की कॉन्सेप्ट माहीत असायचे आणि वर्डिंग्ज माहीत असायचं. आता फक्त प्रॅक्टिस काय करायचं, की ते लिहायचे कसे. हे म्हणून मला स्कूलचा अभ्यास हा सोपा गेला. कारण की मी अभ्यासच असा केला, की कॉन्सेप्ट माहीत आहेत, वर्डिंग माहिती आहेत व्यवस्थित, महत्वाचे शब्द माहिती आहेत. आता फक्त काय, की जो क्वेश्चन येणार तो व्यवस्थित मांडायचा कसा, ह्याला 2-3 दिवस जास्तीत जास्त नाहीतर लागत नाहीत. त्यामुळे त्यामुळे स्कूलचा अभ्यास सुद्धा माझा असाच असायचा आणि मी मोस्ट ऑफ द टाईम माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आणि वेगवेगळ्या इतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, डिबेट म्हणा, कुठे लेक्चर असेल म्हणा किंवा कुठे प्रॅक्टिकल असेल, कुठे प्रेझेंटेशन असेल कुणाचं ते ऐकायला जा, कुठे स्वतः प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन असतील, असं ह्या ऍक्टिव्हिटीजमध्ये कधी मॅडमांबरोबर इन्स्पायर कॅम्प असेल. आता ही जी बहुरंगी बहरची एक्झाम होती, ही सुद्धा अशी मॅडमांकडूनच समजली. आणि बहुरंगी बहरच्या एक्झाम मध्ये सुद्धा फर्स्ट स्टेज जरी लेखी असली तरी ते प्रश्न आपल्या पर्सनल काय म्हणतो लाईफ जे असतं, आपण कसे आहोत हे जाणण्यासाठी ते प्रश्न असतात. म्हणजे असे थिओरिटिकल फिजिक्सचं विचारलं, काही मॅथ्सचं विचारलं असं अजिबात होत नाही. तुम्ही कसे आहात हे त्यांना जाणून घेण्यासाठी त्या पद्धतीने जे प्रश्न डिझाईन केलेत ते तशा पद्धतीचे प्रश्न असतात. आणि मग मी ते अटेम्प्ट करून मला सिलेक्ट केलं आणि दुसरा राउंड डिबेटचा असतो त्या बहुरंगी बहर एक्झाम मध्ये. आणि डिबेटमध्ये जर तुम्हाला कसं आहे बोलायचं असेल किंवा तर वाचन हे लागतंच. कारण की जर तुम्ही ऐकला नाहीत आणि वाचला नाहीत तर तुम्हाला बोलताही येणार नाही. मग वयम जी ही एक्झाम कंडक्ट करत होती, त्यांचीच मॅगझिन असते वयम म्हणून, अहम आवाम वयम या टायटलवर. खरं वयम मॅगझिन ह्याच्यावरच एक 6वी-5वीतला मुलगा जरी असेल 10-12 वर्षाचा, तो सुद्धा ते वाचून कॉन्सेप्ट वेगवेगळ्या पद्धतीवर लेक्चर असतील. म्हणजे कधी विमान कसं उडतं ह्यावर असेल तो लेख, किंवा संपादकीय कुठला विषय असेल किंवा कुठलाही विषय असेल, कुठल्या सायंटिस्टची नवीन डिस्कव्हरी असेल त्याच्यावर असेल. पण ते अशा भाषेत मांडलं असतं, की एक 10-12 इयर्सचा जरी मुलग्यानं ते वाचलं तरी सुद्धा त्याला ते समजेल. आणि त्यामुळे ही जी मॅगझिन
ही एक खूप काय म्हणतो आपण, एक चांगलं सोर्स मला मिळाला या मॅगझिन कडून. आणि मग असं सिलेक्ट होत बोलणं, आणि जेव्हा तुम्हाला माहित असतं तेव्हा तुम्ही बोलता. आणि अ, काय म्हणतो, आणि विषय सुद्धा त्या डिबेटमध्ये ऑन द स्पॉट, असं नाही की तुम्हाला 4-5 विषय दिले त्याच्यातलं एक येईल शाळेसारखं, असं नसतं. ऑन द स्पॉट विषय असतो. तुम्हाला जे सुचलं पाहिजे, ते जे पॉइंट त्यांना म्हणू शकतो, जे पॉइंट अपेक्षित आहेत ते सुद्धा जर तुम्ही बोललात किंवा तुमची मतं जरी मांडलीत, तरी सुद्धा ते कन्सिडर केले जातात. आणि ह्या जे डिबेट आहे किंवा बोलण्याचं आहे, मेन जे आहे, त्याच्यात एक सहभाग काय म्हणतो आपण, रीडिंग आहे. रीडिंग करणं मला वाटतं इज मोस्ट इम्पॉर्टंट. वेगवेगळे असेल, तुम्ही मॅगझिनच असं नाही. काही अवांतर वाचन पुस्तकं असतील, छोटी पुस्तकं घ्या आधीपासून, मग मोठी, असं करा. किंवा आणि शेड्यूल म्हणलं तर फिक्स शेड्यूल, म्हणजे मी असं टाइम टेबल, कधी लेखी टाइम टेबल कधीच ठेवलं नाही. म्हणजे लिहून असं टेबलच्या समोर चिटकवलं आणि तेच 100% फॉलो केलं, असं कधीच झालं नाही. तर पण एक मनात आयडिया असायची, की हां, आज दिवसात मला एनटीएससीचा 2 तास अभ्यास करायचा आहे, बोर्डचा 1 तास अभ्यास करायचा आहे, आणि मग मी फ्री आहे. असं जर माझ्या डोक्यात असेल, तर मग मी संध्याकाळी जर 6:00ला बसलो, तर 2 तास एनटीएससीचा व्यवस्थित करीन. आणि कुठला सब्जेक्ट करायचा आहे हे डेली दररोज सकाळी जर मी विचार करून ठेवला आणि मी ते करायचो. त्यामुळे असं व्यवस्थित पोर्शन कव्हर करण्यापेक्षा म्हणतोय, समजणं इम्पोर्टंट आहे, समजून. कारण की मला फक्त एनटीएससीचा सगळा सिलेबस करायला 2च महिने लागलेले. मे आणि जून 2021 मध्ये एनटीएससीचा सगळा सिलेबस माझा झाला. कारण की सिलेबस म्हणजे खूप छोटा असतात. पण त्यानंतर टेस्ट देणं, रिवाईज करणं, आणि एनटीएससीचा सिलेबस जर मी स्टडी करत असेल, तर 10वीचे बोर्ड सुद्धा इम्पोर्टंट आहेत. असं म्हणत नाही की एकदमच हे आहे, पण सध्या इम्पोर्टंट आहेत. आणि सो त्या दृष्टीने सुद्धा मी कसा अभ्यास करीन, किंवा जेव्हा बोर्डचा अभ्यास करतोय तेव्हा एनटीएससीला ह्याचा कसा उपयोग होईल, हे जे मी मगाशी पण म्हणलं, जे पॅरलल्स आहेत ते शोधून अभ्यास केला की खूप सोपं जातं. प्रज्वल, मला एक विचारायचं आहे की एनटीएससी मध्ये मॅथ पेपर असतो आणि बहुतेक मुलं काय करत असतात की त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतात. कारण मॅथ पेपर मध्ये तर मला तर वाटतं मुलं 100 पैकी 80-90 पर्यंत जाऊ शकतात. पण आपण काय करत असतो, जास्त करून सायन्स मॅथ्स करत हे करत असतो. आणि बघितलं तर 100 मार्क्स आपले मॅथ्स साठी असतात, म्हणजे मेंटल ऍबिलिटी. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. या बाबतीत तू काय सांगेल की त्याचा मॅथचा अभ्यास चांगला केला तर, जर आपले कमी मार्क्स इथे मिळतात, समजा सायन्स किंवा हिस्ट्रीमध्ये आपले मार्क्स केले, तर डेफिनेटली आपण इथे कव्हर करू शकतो आणि चांगल्यापैकी मार्क्स आपल्याला मिळू शकतात. म्हणजे त्याच्यासाठी डेली काय करावं लागेल, जेणेकरून मॅथ मध्ये आपण टार्गेट ठेवू शकेल की बाबा मला 90 किंवा 95 पर्यंत आपण तिथे जायला पाहिजे, म्हणजे स्कोरिंग होऊ शकेल, बऱ्यापैकी आपलं स्कोरिंग होऊ शकेल. पण मी बघतो की बहुतेक मुलं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. कसं आहे, आपण एनटीएससी जेव्हा बघतो तेव्हा बरीच मुलं ते सब्जेक्ट वाईज बघतात. म्हणजे मॅथचा पेपर आहे, फिजिक्सचा पेपर आहे, केमिस्ट्री आहे, असं बघतात, मॅथमॅटिक्स आहे. पण लक्षात घ्या, इथं एक क्वेश्चन इज 1 मार्क. एक म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे. असं नाही की फिजिक्सचा, तुम्ही मॅथमॅटिक्सचा प्रश्न चांगले करताय म्हणून त्याला एका प्रश्नाला 5 मार्क मिळणार, आणि मॅथ सोपं असतं म्हणून तुम्हाला 1 मार्क मिळणार, असं नाहीये. एक क्वेश्चन हा 1 मार्काचा असेल. मग आता जर आपण जर असंच बघितलं की जर 200 मार्काची एनटीएससीचा पेपर आहे, पेपर 1 100 मार्काचा जो पूर्ण मॅथ असतो, आणि पेपर 2 सॅटचा असतो. जर 200 मार्काची एक्झाम असेल आणि त्यातले जर 100 मार्क एकाच सब्जेक्ट विशेषला जर डिनोटेड, आपण काय म्हणतो, आपण डेडिकेटेड असतील, तर आपण त्याच्यावर फोकस करणं हा अगदी इम्पॉर्टंट पॉइंट होऊन जातो. कारण की त्याला 50% वेटेज आहे. असं नाही की मॅथ सोपं आहे म्हणून मी नंतर केलं, की असं नाही. आणि मॅथ इज काय म्हणतो आपण, एक की म्हणू शकतो, की डेली रिव्हिजन इज इम्पॉर्टंट. आणि कसं आहे, मॅथ मध्ये पहिला तर सोपं असतं. सोपं म्हणण्यापेक्षा मीडियम जरी आपण म्हणलं, तरी 80 अबाव स्कोर करणं मॅथ मध्ये, दोन्ही एनटीएससी स्टेज 1 आणि स्टेज 2 दोन्ही एनटीएससी अजिबात अवघड काम नाहीये. 80 अबाव जातच जातं, जर तुम्ही डेली रिवाइज केलात व्यवस्थित. पण काय होतं की मॅथ इज सोपा, मेंटल रिझनिंग तर आहे, असं म्हणून बरीच जण दुर्लक्ष करतात आणि त्या मॅथमॅटिक्स कडे फोकस करतात, ते फिजिक्स कडे फोकस करतात. पण जर तुम्ही व्यवस्थित विचार केला, तर अख्ख्या 200 मार्कच्या पेपरमध्ये मॅथमॅटिक्स फक्त 20 मार्काचा आहे, फिजिक्स फक्त 13 मार्काचा आहे, आणि मॅथ हे जे 100 मार्काचं आहे, आपण मेन त्याच्याकडेच दुर्लक्ष करतोय. सो असं अजिबात करायचं नाही की मॅथ दुर्लक्ष केलं. आता मॅथ जर नीट करायचं असेल, मी जे पुस्तक वापरलं ते आर एस अगरवाल पुस्तक होतं.
RS अगरवाल फॉर वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग. जाड पुस्तक आहे ते, पण ते पुस्तक जर तुम्ही नीट वापरलात, क्वेश्चन्स वगैरेचं त्याची नीट डेली प्रॅक्टिस केलात आणि दररोज अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तास, दररोज 1 तास जर मॅटला दिला, झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्या कधी किंवा दिवसामध्ये 1 तास दररोज इज इनफ. तुम्ही 80च्या खाली तर येणारच नाही 100 पैकी मॅथमध्ये. आणि ते RS अगरवालच्या पुस्तक मधून खूप गणित आहेत. मग कदाचित काय होतं की मोठी पुस्तक बघितलं की ते घाबरल्यासारखं होतं की ते संपवणार कधी असं. पण ते पुस्तक संपवण्यापेक्षा जी मेन गणित आहेत ते मार्क केलेले असतात की ओके, लेवल 3 क्वेश्चन, लेवल 2 क्वेश्चन असं. सो जर आपण ते व्यवस्थित अटेम्प्ट केले आणि आणि सॉल्व्ह होतात. मॅथ हा काही असा वेगळा विषय नाहीये की एकदमच कॅल्क्युलेशन करावे लागतात, इतकं पण नाही. फक्त कन्सिस्टंट प्रज्वल आवाज आवाज त्याचा हे गेलाय काय, नेट गेलाय प्रज्वलचा. हॅलो. मध्ये जे मार्क आपल्याला लॉस होतील ते काय म्हणतो कम्पन्सेट होतात मॅथमध्ये. मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम असा आहे की जर तुम्ही मॅथ्स मध्ये एक एकदम अवघड क्वेश्चन एकदम सॉल्व्ह केलात आणि खूप वेळ लावला, 10 मिनिटं गेली त्याच्यावर, 15 मिनिटं गेलीत आणि तुम्ही ते सॉल्व्ह केलात, पण आणि तुम्हाला ते जर उत्तर पण आलं, पण ऍट लास्ट तुम्ही 10-12 मिनिटं देऊ तुम्ही एक क्वेश्चनच करू शकलात. त्याच 10-12 मिनिटांमध्ये तुम्ही सोशल सायन्सचे नीट अटेम्प्ट केले असतं किंवा मॅथ मध्ये काही जे डिफिकल्ट गणित आहेत त्याच्यापैकी 2-3 झाले असते. एनटीएससी जे चेक करतात ते अजिबात बघत नाही की हा मुलगा मॅथ मध्ये किती चांगला आहे किंवा मॅथमॅटिक्स मध्ये किती चांगला आहे, फिजिक्स मध्ये, अजिबात असं बघत नाही. ते शेवटी टोटल मार्क्स मॅटर. त्यामुळे जे स्कोरिंग आहे आणि इझी पण आहे, मॅथ हा असा विषय जो स्कोरिंग आहे आणि जो इझी पण आहे, की ह्याच्याकडे फोकस केला की सॅट मध्ये समजा सॅटचा पेपर आता एकदमच डिफिकल्ट आला तर मॅथ मध्ये आणि तुम्ही मॅथ मध्ये पण प्रॅक्टिस केली नाहीये, मग हा पूर्णपणे काय म्हणतो आपण सगळं उलटू शकतं. त्यानंतर मॅथ आणि सोशल सायन्स सारखे विषय, सोशल सायन्स थोडं पाठ करावं लागतं, रटावं लागतं, पण 1-2 वेळा नीट ते टेक्स्टबुक वाचली आणि नोट्स अशा काढायच्या. मी नोट्सची पद्धत आवडतो फ्लॅश कार्ड्स म्हणून. कार्ड असतात असे छोटे A5 साईजचे. ते एक चॅप्टर किंवा एक कॉन्सेप्ट आहे ना त्या कार्डवर असं छोटे छोटे लिहून ठेवायचं आणि ते कार्ड्स आहेत ना आपल्या बरोबर ठेवायचे. आपण कधी बसमध्ये जात असलो, कधी चालत असलो तर ते कार्ड असे बघायचे आणि ते कॉन्सेप्ट तिथेच रिवाइज करून टाकायचे. हे जे तुम्ही करता हे तुम्हाला जस्ट लक्षात राहणार नाही. म्हणजे तुम्ही आता तो फ्लॅश कार्ड समजा रिवाइज केलात व्यवस्थित आणि तुम्ही 1 तासाभराने म्हणलात की मला रिवाइज करा, ठीक आहे मी काय काय आठवलं, तुम्हाला इतकं आठवणार नाही. पण जेव्हा तुम्ही एक्झामला बघता तेव्हा हेच जे सगळं तुम्ही रिव्हिजन केलं ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर होतं आणि अचानक जेव्हा तुम्ही पेपर देता आणि तो प्रश्न येतो तेव्हा अचानक तुम्हाला ती कॉन्सेप्ट लक्षात येते आणि तुम्ही त्याचं उत्तर करेक्ट मार्क करून येता. आणि म्हणून असे जे आहेत रिव्हिजन टेक्निक्स, रिव्हिजन मेथड्स मॅथ मध्ये मी ते काय म्हणतो आपण केले पाहिजेत. आणि मॅथ मध्ये मी आता RS अगरवाल वापरलं आणि जवळपास मी 1 वर्षभर ते पुस्तक वापरलं खरं. पण जर तुम्ही 9th मध्ये असाल किंवा बेस्ट असाल, जर तुम्ही 8th मध्ये असाल तर 8th असल्यामध्ये पासून जर ते पुस्तक जर तुम्ही काय म्हणतो आपण हळूहळू प्रॅक्टिस करायला सुरू केलं. पण असं नाही की ते 10th वाल्यांनीच करावं. आणि मॅथ सारखा विषय हा स्टँडर्ड बेस नाहीये, म्हणजे 8वीचं मॅथ हे आहे, 9वीचं मॅथ हे आहे, हे असं अजिबात नाही. तर जो विषय आपण आत्ता केला तरी सुद्धा परफेक्ट होऊ शकतो आणि 10वीत केला तरी सुद्धा परफेक्ट होऊ शकतो, तर व्हाय नॉट नाव. त्यामुळे 8th किंवा 9th पासून जर तुम्ही मॅथची रेग्युलर कन्सिस्टंट प्रॅक्टिस केली, जर तुम्ही 9th मध्ये आहात तर दररोजचा अर्धा तास द्या. जर 10th मध्ये असाल तर 1 तास द्या किंवा पेपर जर सोडवाना असाल तर जो 2 तासाचा टायमिंग आहे स्टँडर्ड टाइम तो दिला पाहिजे. आणि सो मॅथ इज इम्पॉर्टंट. तसं मला इथं कोणीतरी एक म्हणतंय की तुला मार्क्स किती पडले, पण माझ्या मते प्रज्वल त्याला मार्क्स किती पडले किंवा कट ऑफ काय आहे, यावर्षीचा कट ऑफ किती होता, त्यापेक्षा तुमची स्पर्धा ही तुमच्या बरोबर असली पाहिजे. म्हणजे त्याला मार्क्स म्हणजे मला एवढेच मार्क्स मिळायला पाहिजेत का, तर ह्याच्यावर तुम्ही, कारण NTS ही अशी परीक्षा आहे की त्याच्यामध्ये देशभरातनं फक्त 2000 मुलं सिलेक्ट केली जातात, पूर्ण देशभरातून. आणि मला खूप सांगायला अभिमान वाटतो की गेली 5-6 वर्ष मध्ये आपला खंड पडला होता, पण गेली 5-6 वर्ष आपले 1-2 सिंधुदुर्गातनं एक दोन मुलं आपली
एनटीएस मिळवतायत, म्हणजे हे कुठेतरी आपलं एक चांगलं असं काहीतरी इन्स्पिरेशन, म्हणजे मागच्या मुलांकडनं पुढची मुलं इन्स्पिरेशन घेत आहेत आणि तिथपर्यंत जातायत. म्हणजे 2000 मुलामध्ये सिलेक्ट होणं हे म्हणजे एक वेगळं असतं. मग त्या ठिकाणी तुला मार्क्स किती पडले किंवा मला मागच्या वर्षी मार्क्स किती होते, यावर्षी मला मार्क्स किती आहेत, मला 98% मिळाले, मला 100% मिळाले, ह्याच्यापेक्षा तुमचं कॉम्पिटिशन हे तुमच्यामध्ये असलं पाहिजे. तर ह्याच्याबद्दल प्रज्वल, तू तुझा अनुभव सांगशील का थोडस? मॅडम, मार्क्स आणि कसं आहे की कट ऑफ हा कधीच कन्सिस्टंट नसतो. म्हणजे आज 100 असेल, उद्या पेपर सोपा आला किंवा पेपर अवघड आला तर कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे जर आपण मला 200 पाडायचे आहेत, आउट ऑफ 200 पैकी 200 पाडायचे आहेत, ह्या हिशोबाने जर आपण व्यवस्थित अभ्यास केला, मग आपण काय म्हणतो, आपण व्यवस्थित तयारी करतो. कारण की कट ऑफचा जर विचार केला की अच्छा ओके हा कट ऑफ आहे, मला एवढे पाडायचे आहेत, तर कधी ते त्याच्यापेक्षा जास्त आपण, कारण की आपण जर आपली लिमिट, आपली जी कॅपॅबिलिटी आहे, जर तेच लिमिट आधीच केले की मला या कट ऑफ पर्यंतच पाडायचे आणि मी तेवढे, तर त्याच्या पुढे जाणं हा खूप काय म्हणतो आपण, खूप अवघड होतं आणि त्याच्या कमीच पडतो. सो कट ऑफचा विषय अजिबात नाही करायचा. जर 200 मार्काचा पेपर असेल, मी त्या 200 मार्कांसाठी तयारी करतोय. जर 100 मार्काचा जरी पेपर असेल, मी त्या 100 मार्कासाठी तयारी करतोय. अशा हिशोबानेच अभ्यास करायचा. आता कट ऑफ जर बघितला तर जरी मागच्या वर्षी कट ऑफ 120 समथिंग, 125 समथिंग होता जनरल साठी. आता आणि ह्या वर्षी पेपर, जर मॅथचा पेपर टफ आला. सो जर जो मुलगा मागच्या वर्षी म्हणजे आमच्या बॅचमध्ये जर ज्याने असा विचार केला असेल की ओके जनरलचा 125 आहे, मी 130 पर्यंत तयारी करतो आणि माझं सिलेक्शन होईल, आणि ह्या वर्षी नेमका सिलेक्शन कट ऑफ लागलाय 140 अबाव जनरलचा. सो कट ऑफ इज अनप्रेडिक्टेबल. तुम्ही अजिबात सांगू शकत नाही की मागच्या टर्म्सवरच असेल, की मागच्या वेळेला 120 होता तर आता जरासा वाढेल, 122 होईल, असं अजिबात सांगू शकत नाही. जो सांगतोय तो चुकीचं सांगतोय, असं कधीच होत नाही. त्यामुळे फुल तयारी जी करणं, आता जेव्हा एनटीएससीची प्रिपरेशन करत होतो तेव्हा मॅथ मध्ये मला कॉन्फिडन्स होता की मी अबाव 80 जाणार, अबाव 85 जाणार, ही माझे कॉन्फिडन्स होता. आणि सॅट मध्ये सुद्धा मी अबाव 70 तर आणीनच, असं कॉन्फिडन्स एक होताच की माझी तयारी मी त्याच हिशोबाने करत होतो. आणि मॅथ आणि नेमका ह्या वर्षी मॅथचा पेपर टफ आला. टफ म्हणण्यापेक्षा लेंदी आला. कारण की जर लेंदी आला म्हणजे जर 2 ऐवजी 3-3.5 तास दिले असते आम्हा मुलांना तर आम्ही सोडवला असता. पण टाइम लिमिट होतं, 2च तास होते. त्यामुळे जी मेरिट आहे मॅथची ती कमी आली. सगळ्यांना जनरली मॅथ मध्ये जास्त पडतात, सॅट मध्ये कमी. ह्या वर्षीच्या बॅचच्या मुलांना मॅथ मध्ये कमी आणि सॅट मध्ये जास्त आहे. सो काहीही उलट होऊ शकतं, कधीही ट्रेंड बदलू शकतात. आणि त्यामुळे मार्क्सवर काय म्हणतो आपण, मागच्या वर्षीचे जी मार्क्स आहेत त्याच्यावर डिपेंड न राहता आपण ही एक्झाम मला क्वालिफाय करायची आहे आणि ह्यासाठी मी तयारी करतोय. मी कुठल्याही कट ऑफ क्लिअर करण्यासाठी मी क्वालिफाय करत नाही, मी माझ्यासाठी करतोय. मला भविष्यात यानं फायदा होणार आहे, मला कॉन्फिडन्स येणार आहे, ह्याने तयारी करणं इज इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट तुला एक विचारायची आहे की एनटीएससीचा परीक्षेचा अभ्यास करल्यामुळे, आता तू 11वी मध्ये आहे, त्याचा तुला कुठे फायदा होतो का त्याचा? हो, 11वी मध्ये काय फायदा झाला का, फायदा होतोय का? ऑफकोर्स होतो. कारण की कसं आहे, 10th मध्ये स्टेज 1 साठी जरी तुम्ही 10th मध्ये लिमिटेड असाल, जर तुम्ही स्टेज 1 क्वालिफाय केली तर तुम्हाला स्टेज 2 साठी काही 11वीची पुस्तकं सुद्धा चालणं भाग आहे. फिजिक्स म्हणा, केमिस्ट्री म्हणा, इव्हन बायो आणि सोशल सायन्स. ओके ठीक आहे, 10th बोर्डचं सीबीएसई पॅटर्नचं येतं. आता काय झालं की आमची एनटीएससी पोस्टपोन झाली, जी 2000 एप्रिल मध्ये साधारण व्हायला पाहिजे होती, ती ऑक्टोबर मध्ये झाली आणि माझी 11th सुद्धा स्टार्ट होत होती. स्टेज 2 जी आहे ती साधारण केव्हीपीवायच्या लेवललाच आहे, थोडीशी कमी, पण तुम्ही केव्हीपीवाय स्टेज 11 ची केव्हीपीवाय ची कम्पेअर करू शकता स्टेज 1च्या सायन्स आणि मॅथ्सची. त्यामुळे मी आता जेव्हा स्टेज 2 ची तयारी करत होतो तेव्हा ऑटोमॅटिकली त्याचा फायदा मला केव्हीपीवाय मध्ये होतो, पुढच्या परीक्षांसाठी होतो. आणि आता जेई मध्ये सुद्धा, जेईचे काही कॉन्सेप्ट सुद्धा, जेईचा सिलेबस 11th आणि 12th आहे. ह्या स्टेज 2 चा फायदा, ह्या तयारीचा फायदा मला तिथेही होणार. केव्हीपीवायची अजून जरी तारीख डिक्लेअर झाली नसली तरी माझी
आता तरी बऱ्यापैकी तयारी आहे, कारण की मी जे स्टेज 2 साठी सायन्स, मॅथ्स तुम्हाला एकच कसं आहे, कॉन्सेप्ट एकच असते, ग्रॅव्हिटेशन. ती 10th मध्ये सोपी विचारतात आणि 11th मध्ये काही न्यूमरिकल्सने ते कॉम्प्लिकेट करतात. मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा प्रोग्रेशन जे आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हे 10th मध्ये सुद्धा आहे आणि 11th मध्ये सुद्धा आहे. पण त्याची लेवल वाढते, क्वेश्चनची लेंथ वाढते आणि तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करून ते सॉल्व्ह करायचे असतात. सो स्टेज 2 ची तयारी करताना ऑफकोर्स माझी 11 बोर्डची सुद्धा तयारी झाली ह्या स्टेज 2 ची तयारी करताना, आणि इव्हन आता केयूपीवायची सुद्धा बऱ्यापैकी तयारी झाली आहे. सो असं नाही की एक परीक्षेचा अभ्यास केला आणि तो परीक्षा झाली की तो काय म्हणतो स्टडी स्टॉप झाला आणि आता मला दुसऱ्या परीक्षेसाठी नव्याने तयारी करायला लागणार, असं अजिबात नाहीये. की तोच अभ्यास, तोच सिलेबस त्या आपण जर व्यवस्थित पेसने नेला की एकच बुक, एकच ती एनसीआरटी आहे, ती सगळ्या परीक्षांसाठी उपयोगी पडते आणि आपण प्रत्येक परीक्षेसाठी अभ्यास करू शकतो, असं मला वाटतं. प्रज्वल, आपण बघा की आपण जास्त भर देतो ग्रुप डिस्कशन मध्ये. म्हणजे तुला काय वाटतं की ग्रुप डिस्कशन इंडिव्हिज्युअली स्टडी करणं आणि ग्रुप डिस्कशन स्टडी करणं ह्याच्यामध्ये तुला काय वाटतंय? ग्रुप डिस्कशन खरं तर आता जेव्हा मी 6th पासून जेव्हा मॅडमांकडे येऊ तिथे ग्रुप डिस्कशन व्हायचे आणि मॅडमच घ्यायच्या प्रत्येक कॉन्सेप्टवर. कसं आहे, जेव्हा ग्रुप डिस्कशन होतं तेव्हा सगळ्यात पहिलं तुम्ही बोलता, तुम्हाला कॉन्सेप्ट मध्ये काय समजलं, त्या चॅप्टर मध्ये काय समजलं हे तुम्ही सांगता, मग तुमच्या बाजूचा व्यक्ती सांगतो, मग अजून एक व्यक्ती सांगतो. आणि जेव्हा तुम्ही ऐकता दुसऱ्यांचं, तुम्हाला वाटतं, म्हणजे जेव्हा असं होतं की ओके, ही कॉन्सेप्ट माझ्याकडनं राहिली होती किंवा ही कॉन्सेप्ट मला समजली नाही, पण त्याच्या बोलण्याने मला समजली, असं होतं. त्यामुळे जे तुम्हाला समजलं नाही ते एकतर तुम्हाला दुसऱ्यांकडूनच समजणार किंवा स्वतः आता इंजिनिअर स्टडी कसं करायचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पेपर सोडवताय, सो ओके एकट्यात सोडवणं किंवा रिव्हिजन करताय. रिव्हिजन सुद्धा ग्रुप स्टडीचा भाग असू शकतो, पण मोस्टली मी रिवाइज जे करायचो ते एकटंच करायचो आणि आता लॉकडाऊन लागल्यापासून ग्रुप स्टडीचा तसाही चान्स कमीच होता. पण जेव्हा मी ग्रुप स्टडी केली आहे आधी 6th मध्ये म्हणा, होमिओवाच्या वेळेला म्हणा, 9th मध्ये, तेव्हा याचा फायदा सरळ जाणवायचा की एखादी कॉन्सेप्ट जर आपल्याला समजली नसेल तर ती समोरची व्यक्ती समजावू शकते. आणि असं नाही की एक जर तुम्हाला समजलं नाही की फक्त तुम्हाला समजलं नाही, ती बऱ्याच जणांना समजली नसते आणि ज्याला ती समजली आहे त्याने ते व्यवस्थित समजावलं की आपली ऑफकोर्स काय म्हणतो आपण ते रिटेन करू शकतो जास्त वेळ, आपल्याला ते समजतं. त्यामुळे ग्रुप स्टडीचा फायदा मला सुरुवातीच्या वेळेस झाला. हा सर, आपल्याला प्रज्वल की आता अभ्यास करत होता आपण एनटीएससीचा अभ्यास करत असताना, म्हणजे तू काढलेले नोट्स, माझ्याकडे प्रज्वलचे नोट्स आहेत, म्हणजे त्यांनी खरोखर किती वही नोटबुक मेंटेन केलेली होती आणि मी प्रत्येक मुलाला दाखवले की त्यांनी प्रत्येक ठिकाणी कुठे, तुझ्या सगळ्या वह्या आहेत माझ्याकडे, तर ह्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक कसं नोट्स काढलेले आहेत की प्रत्येक ठिकाणी कलरफुल करणं, हे त्याने म्हणजे खूप सुंदर नोट्स काढलेले आहेत. आणि तशा जर तुम्ही, म्हणजे तुम्ही जेव्हा लिहिता, बोलता, ते लिहिता त्यावेळी तुमच्या ते परफेक्ट होत असतं. तर आपल्याला कसं वाटतं की चला हे मला माहित आहे, ते मला माहित आहे, पण जोपर्यंत तुम्ही पेपर वर्क करत नाही तोपर्यंत ते शक्य नसतं. दुसरं म्हणजे की मला वाटतं की आपल्याला टेन्शन येते त्यावेळी तुम्ही एक मॅथचा पेपर सोडवा, असं असं मी सांगते. कारण त्यामुळे काय होतं, थोडंसं तुम्ही रिलीज होता, कारण मॅथचा पेपर हा इंडिव्हिज्युअली रोजच्या रोज सोडवणं खूप अत्यावश्यक आहे. म्हणजे तू मग प्रज्वलने मगाशी सांगितलेलंच होतं की मॅथ हा दुर्लक्षित करण्यासारखा विषय नाहीये. तर बायोलॉजीचे डायग्राम, एक बायोलॉजीचा डायग्राम काढून रात्री झोपताना झोपायचं आणि एक मॅथची एक किमान 25 क्वेश्चन सोडून जर झोपलं तर आपण फ्रेश राहतो. असं प्रत्येक मुलाचा असा, एनटीएस होल्डरच्या प्रत्येक मुलाचा असा अनुभव आहे. तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? हो, कारण की नोट्स काढणं इज काय म्हणतो आपण बेसिक स्टेप. आपण अभ्यासाला सुरुवात जेव्हा करतो तेव्हा नोट्स इज फर्स्ट स्टेप, बेसिक स्टेप. आणि आता ही मी काय म्हणतो आपण 6वी पासून ही सवय की हायलाइट करा, वेगळे पेन वापरा, वेगळे कलर्स वापरा. ह्याने काय होतं की जेव्हा मी असे नोट्सचं पुस्तक उघडतो आणि जी मला कॉन्सेप्ट दिसते, मला तो मेन पॉईंट दिसून जातो किंवा जे इम्पॉर्टंट आहे ते मला, मी जर बॉक्समध्ये केला असेल किंवा व्यवस्थित डायग्राम लेबलिंग केलं असेल तर मला ते लगेच दिसून जातं. त्यामुळे पहिला तर नोट्स, स्ट्रॅटेजिकली नोट्स काढल्यावर काय होतं की टाइम वाचतो आपल्याला ते शोधत बसावं लागत नाही की अच्छा मी कुठं लिहिलंय, काय लिहिलंय, असं. त्यामुळे
नोट्स हे नोट मेकिंग जे आहे, एक तर जेव्हा लेक्चर होत असतं, तुम्ही शिकत असता तेव्हा काढलेल्या एक मेन नोट्स असते. त्यानंतर रिव्हिजनचा वेळ असते तेव्हा ते परत लिहिणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. असं नाही की मी एकदा नोट्स काढल्या आणि ओके झालं माझं कॉन्सेप्ट क्लिअर होणार, असं नसतं. त्यामुळे जेव्हा नोट्स काढा तेव्हा एक सेपरेट पानावर किंवा बुक्सवर त्याच आता जर समजा 10 पानं नोट काढली असेल तर ते 3 पान, 4 पान ह्याच्यामध्ये मेन पॉइंट्स काढण्याची ही दुसरी नोट्स, ह्याला मॅक्रो नोट्स म्हणतात. आणि ह्या ज्या छोट्या नोट्स आहेत, ह्या जेव्हा तुम्ही स्वतः लिहिता तेव्हा ही सेकंड रिव्हिजन म्हणतो आपण. फर्स्ट रिव्हिजन काय म्हणतो, की जेव्हा मेन नोट्स काढतो लेक्चर चालू असतात ते. सेकंड काय असतं, की मॅक्रो नोट्स, की 2 पानात मी अख्खा चॅप्टर लिहून काढला, 3 पानात जास्तीत जास्त. ह्याने काय होतं, की मेन जे मुद्दे आहेत ते तुमच्या लक्षात राहतात आणि ती जे पेजेस ते जर तुम्ही नंतर रिवाइज केलात ॲज फ्लॅश कार्ड्स म्हणून करा किंवा नंतर तुम्ही कसं आहे तुम्ही तुमच्या डेस्कच्या समोर लावून ठेवू शकता, फाईल करू शकता. ह्याने काय होतं, की तुम्हाला क्विक रिव्हिजन आता मला पेपर आता माझा अर्धा तासात पेपर आहे. सो मी काय पूर्ण बुक उघडत बसणार नाही, की काय बघायचं. सो हे तुम्हीच लिहिलेलं तुमच्याच अक्षरामध्ये तुम्हाला आठवतं, की हां, हे लिहिताना माझ्या डोक्यात हे होतं आणि ही कन्सेप्ट अशी आहे आणि ह्याच्यासाठी ट्रिक अशी आहे. मी जर गणित आलं तर असं सोडवणार. हे जेव्हा तुमच्या माइंडमध्ये क्लिक होतं, तेव्हा तुम्ही काय म्हणतो आपण 50% प्रिपेअर होऊन जाता. परीक्षेच्या माइंडसेटसाठी. आणि मॅथची गणितं सोडवणं, मॅथ इज काय म्हणतो खरोखर हा रिलॅक्सिंग विषय आहे आणि हा एमपीएससी मध्ये असणं हा काय म्हणतो मुलांसाठी बोनस आहे. कारण की ह्याला टेन्शन घेऊन करण्यासारखा हा विषय नाही पहिला तर आणि हसते खेळते सगळी गणितं होतात. मार्क्स पण मिळवून देतो आणि स्कोरिंग विषय आहे. त्यामुळे कन्सिस्टंटली जर आपण दररोज 20-25 गणितं रात्री झोपण्याआधी जसं मॅडम म्हणतात सोडवली काय होतं की ती कॉन्सेप्ट रिवाइज होते. कारण की मॅथवर एकाच कॉन्सेप्टवर काय म्हणतो खूप गणितं होऊ शकतात आणि एवढी सगळी गणितं आपण जर प्रॅक्टिस केलीत, एकदा जरी प्रॅक्टिस केली तरी आपल्याला ती आणि व्यवस्थित लक्षात जरी राहिलीत, तरी काय म्हणतो इज बिग डील की मॅथची तयारी होणं. अ, आणि अ, सेम गोज फॉर बायोलॉजी, सोशल सायन्स. असं नाही की मॅथची गणित मी रात्री झोपताना साधारण माझा अर्धा तासाचा जो जेवल्यानंतरचा स्लॉट असायचा, तो मी काय करायचो की ओके ठीक आहे बायोचं एखादं चॅप्टर आहे तो वाचूया किंवा ज्या माझ्या नोट्स आहेत त्या रिवाइज करूया किंवा एखादी डायग्राम आहे. आता एनटीएससी स्टेज 1 साठी आम्हाला आमच्या पेपरमध्ये शार्कची डायग्राम आलेली आणि त्याचा जो टेल फिन आहे तो आम्हाला एरो करून सांगितलेलं की हा लेबल करा. आता शार्कची डायग्राम आमच्या टेक्स्टबुक मध्ये तर आहे, पण ती परीक्षेला येईल असं कोणी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं. आणि त्याच्यावर क्वेश्चन आला एनटीएससी मध्ये. सो असं जेव्हा होतं तेव्हा आपल्याला ती डायग्राम माहित असणं गरजेचं आहे कारण की चुकीचं लेबल करून मग उपयोगच नाही. बायोलॉजीमध्ये सुद्धा चांगलं एक ठीकठाक 13-14 मार्काचं जे वेटेज आहे ते सुद्धा आपण काय म्हणतो इग्नोर करून चालणार नाही. कारण की बरीच आता मी बघतो जेव्हा स्टेज 2 ची मी तयारी करत होतो आणि आम्ही सगळे पीसीएमची माझे कलिग्स पीसीएम. सो ते म्हणतात बायोलॉजी नंतर करूया, कसं करूया, बायोचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तर करतोय, बायो ऑप्शनला हे करूया. पण माझं पण कसं होतं की तिथे जर मार्क्स तुम्ही लूज केलात ते बायोलॉजी, सोशल सायन्स, मॅथ हे जे विषय आहेत, ते विषय तुम्हाला मार्क मिळवून देणारे विषय आहेत, की तुम्हाला ते असं सांगतायत की घ्या, सोडवा आणि मार्क घ्या. ह्या कॅटेगरीचे विषय आहेत ते आणि बायो, मॅथ, सोशल सायन्स हे स्किप करणं इज काय म्हणतो आपण नॉट रेकमेंडेबल. प्रज्वल मला तुला एक विचारायचंय कारण आता तू यश मिळवलंय. मग आता काय हम्म. होते ना, प्रज्वलने यश मिळवलं ना, चला मग आपण काय करूया, प्रज्वलच्या नोट्स घेऊया आणि अभ्यास करूया. आता ते कितपत योग्य आहे कारण आपण बघतोय ना कोणाचं यशस्वी आलं की त्या नोट्स घ्यायच्या आणि म्हणजे आपण काढायच्या नाही. तर त्याचा फायदा होऊ शकेल का की आपण काढलं तर फायदा होऊ शकेल? रेडीमेड. नाही. अशा परीक्षांच्या तयारीमध्ये ह्या एनटीएससी सारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये कॉपी पेस्ट हे अजिबात चालत नाही. माझ्या नोट्स तू झेरॉक्स मार आणि वाच. कसं होतं की मी नोट्स काढताना माझ्या माइंडमध्ये ज्या गोष्टी चालल्या त्या तुमच्या माइंडमध्ये गोष्टी वेगळ्या असू शकतात. माझ्या जे विचार चालू आहेत किंवा मी एखादी कॉन्सेप्ट माझ्या पद्धतीने मला जशी समजली आहे तशी मी जेव्हा लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते इट इज काय म्हणतो पर्सनल प्रॉपर्टी असते ती ती फक्त मलाच समजणार आणि जेव्हा मी ती रिवाइज करणार तेव्हा ते फक्त काय म्हणतो ते वाचताना मलाच ती रिवाइज होणार. त्यामुळे जर आता मी समजा तुम्हाला माझ्या नोट्स दिल्या आणि
तुम्ही ठीक आहे वाचू शकता, डायग्राम बघू शकता, पण ते तुम्हाला काय म्हणतो ती फील येणार नाही की ओके मी रिवाइज केलं, मी स्टडी केलं, असं ते अजिबात होणार नाही. तुम्ही तुमच्या नोट्स काढणं, ते लिहिणं हे गरजेचं आहे. एक रूल असतो, काय म्हणतो 1:10 रूल असतो. म्हणजे जर तुम्ही 10 लाईन वाचलात, तर तुम्हाला 1 लाईन स्वतः लिहिणं हे मॅन्डेटरी असतं. त्याच्यापेक्षा मग त्यामुळे जर तुम्ही एक कॉन्सेप्ट रिवाइज केली, तर ती थोडक्यात का होईना नुसते फॉर्म्युले लिहा किंवा ते फॉर्म्युलेचं डिस्क्रिप्शन लिहा किंवा एखादं प्रूफ, थिअरम असतं ते लिहा. हे लिहिणं हे काय म्हणतो आपण लक्षात ठेवणं, रिटेन करण्याच्या ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जर मी तुम्हाला माझ्या नोट्स दिल्या आणि तुम्ही म्हणा अच्छा माझ्याकडे तर नोट्स आहेत, मी का आता कशाला काढू माझ्या, जो क्वालिफाय झालाय त्याच्या नोट्स आहेत, ह्याच्यातनच अभ्यास करून मी क्वालिफाय करेन, तर असं शक्यतो अजिबातच होत नाही. आणि तुम्ही तुमच्या नोट्स काढून लिहिणं, आणि लिहिणं म्हणजे एकदा पण नाही 2-3 वेळा लिहिणं काय म्हणतो हे गरजेचंच आहे कुठल्याही परीक्षेच्या प्रिपरेशन मध्ये. बरोबर आहे. दुसरं म्हणजे आपण आता बरेचसे इन्स्पायर कॅम्प वगैरे तू केले होते, तर त्याचा तुला ह्या दृष्टीने फायदा झाला का? म्हणजे तो आता होतोय का तुला? होय, आता इन्स्पायर कॅम्प मध्ये कसं. लेक्चर्स झाले होते, वेगळी व्याख्यानं तू attend केली होतीस. म्हणजे आता कसं असतं हम्म. ना, माझी 10वी आहे, मग मी ते कशाला करू? मला बोर्डाची परीक्षा आहे, माझी एनटीएची परीक्षा आहे, असं न करता जेवढी जी व्याख्यानं झालीत किंवा जी आपले असे छोटे छोटे वर्कशॉप झाले वेगळ्या पद्धतीचे, ते तू अटेंड केलास हे करत असताना, त्याचा तुझ्यामध्ये ते कुठे तुला अडसर झाले का किंवा त्याचा बेनिफिट झाला का तुला? नाही, म्हणजे ह्या अशा लेक्चरचं अडचण तर अजिबातच होत नाही. कसं होतं जेव्हा आता तुम्ही या कॅम्पला जाता आणि तिथे इन्स्पायर कॅम्प सारखा जे इव्हेंट्स असतात, तिथे कुठलेही असे टीचर येत नाहीत. म्हणजे जे सायंटिस्ट जे ऑलरेडी रिसर्च मध्ये आहेत त्या क्षेत्रात, त्या विषयात ज्यांनी ऑलरेडी काय म्हणतो खूप पुढे गेलेले आहेत, ते जेव्हा तुम्हाला शिकवतात, तेव्हा त्या कॉन्सेप्ट किंवा त्या विषयाबद्दल एक प्रॅक्टिकल अप्रोच कसं ठेवणं, त्यांच्या बोलण्यामधून हे सहज बाहेर पडतं ऍक्च्युली. कारण की ते इतके ट्रेंड असतात, इतकं त्यांना त्याच्याबद्दल माहित असतं, की ते सायंटिस्ट जे तुम्हाला जेव्हा सांगतात, तेव्हा त्या विषयाबद्दल अप्रोच कसा ठेवून ते तो विषय समजून कसा घ्यायचा नक्की, हे आपसूक सांगतात. आणि याचा फायदा नक्की होतो, कारण की आता एकदम जर मला कळलं की ओके हे फिजिक्स आहे आणि हे व्यवस्थित असं असं स्टडी करायचंय, तर मी जर तोच माइंडसेट, तोच अप्रोच घेऊन जर ते स्टडी केलं, सुरुवातीला ओके वेगळी पद्धत आहे, काहीतरी वेगळं वाटणार. पण जेव्हा आपल्याला हे हॅबिच्युअल होतं, तेव्हा ह्याचा नक्की फायदा होतो. आपण ज्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित रिटेन करू शकतो. आणि ह्या अशा ज्या कॅम्प्स आहेत, प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते, ह्याचा नक्की फायदा होतो. अजिबात म्हणजे अडथळा अजिबात होत नाही. शेवटचा प्रश्न येते तुझ्याकडे, नंतर आपण सगळ्यांचे क्वेश्चन आन्सर देऊ. बराच वेळ तू बोलतेस. हा, तर आता जे काय सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन असं जे काय चाललेलं आहे, तुला असं वाटतंय का की ऑफलाईन मुळे नुकसान झालं आणि ऑनलाईन मुळे आपल्याला काय फायदे होत नाही? आता बरेचसे लेक्चर तुमच्याकडे पण बरेचसे काही लेक्चरचे लेक्चर्स तुम्हाला मिळाले होते, आणि म्हणजे बऱ्याच पालकांचा किंवा मुलांचं असं होतं की नाही मला ऑफलाईनच करायचंय, मला ऑनलाईनच करायचंय, म्हणजे एक तर एकच आहे, हे तर हे. म्हणजे असं हे सध्या कोरोनाची लाट आली आणि नंतर मग त्यामुळे माझं नुकसान झालंय, एवढं हे झालंय, मी हे करू शकलो नाही, ते ह्याच्यामुळे नुकसान झालंय, असं दोष देणं योग्य वाटतं का तुला? किंवा जे काय परिस्थिती आहे त्याच्यात आपण आपण काय डेव्हलप करतो? आता समजा बाबा चला ऑफलाईन होतं, नाही शक्य, मग ऑनलाईन आपल्याला त्याचे फायदे करून घेता येतात का? किंवा मला ऑनलाईन शक्य नाहीये, तर मला त्याचं ऑफलाईन करून घेता येतं का? ह्याची आपल्याला सांगड घालता येणं गरजेचं आहे असं मला वाटते. त्याबद्दल तुझं मत काय? की या कोरोनामुळे आपलं नुकसान झालंय, की आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह जर थिंक केलं तर त्याचे काही फायदे पण आपल्याला झाले असं तुला वाटतंय का? हो मॅडम, ऍक्च्युली कोरोनामुळे नुकसान तर झालेच, पण ह्यामध्ये फायदाही झालाय. आणि आता हे जे एज्युकेशन जी आहे, म्हणजे साधारण आपण 2015, 16, 18 पासून जरी बघितलं, तरी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म न स्टडी करणं काय म्हणतो आपण इम्पॉर्टंट झालेलं आहे आणि जवळपास मॅन्डेटरी झाले. की ऑनलाईनचा फायदा असा आहे की एकतर लाईव्ह लेक्चर जरी असतील किंवा रेकॉर्डेड लेक्चर पण असतात. सो आपण टाइमनुसार बघू शकतो, स्टडी करू शकतो, ह्याचा एक फायदा आहे. पण कधी कधी ऑनलाईन मध्ये मला असा अनुभव आला की हा रेकॉर्डेडचं लेक्चर आहे, नंतर बघूया, असं थोडं आळसारखं होतं. पण तो एक कंट्रोल, डिसिप्लिन ठेवणं हे एक इम्पॉर्टंट आहे. ऑनलाईन मध्ये कसं वेळ पण खूप मिळतो. आता ऑफलाईन मध्ये आहे, समजा क्लास माझा आहे 2 तास आहे आणि
इतका वेळ आहे की मी एसटीने जातो, तासभर लावतो आणि येतो आणि माझा तिथं टाइम वेस्ट होतो. मग मग आल्यानंतर पण दमतो, मग लगेच अभ्यासाला कसं बसू, असं बऱ्याच गोष्टी होतात. सो ऑनलाईन मध्ये वेळ मिळतो. आता फक्त चॅलेंज असं असतं की तो वेळ व्यवस्थित युटिलाइज करणं, व्यवस्थित एक शेड्यूलला न फॉलो करणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि नुकसान तर होतच ऑफकोर्स की आपल्याला एकटे म्हणजे किती स्टडी करणार, आणि मी माझ्यासारख्यांना तर एकटे स्टडी करणं पण तरी पण ते काय म्हणतो आपण, मी ऍज अ आता ठीक आहे लॉकडाऊन झालंच आहे माझ्यासाठी, काय सगळ्यांसाठीच झालं, तर आता त्याचा फायदाच घेऊया. त्याच्यावर कोसत बसण्याला काही अर्थ नाही. आणि जे एखाद्या ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण जर्नीमध्ये आपल्याला जर काय अचीव्ह करायचं असेल तर कारण देऊनही चालत नाही. की कोरोनामुळे परीक्षा तर होत आहेत ना ऑफकोर्स, ऑनलाईन का ऑफलाईन. सो परीक्षा जेव्हा होते मी माझ्या 100% तयारीनं ती देणार. अशा ह्यानेच मी सुद्धा आता घेतलं. आणि म्हणून मी आता जे म्हणले एनटीएससी सिलेबस माझा 2 महिन्यात झाला, ह्याचं कारण सुद्धा ऑनलाईन आहे. कारण की मला वेळ भरपूर मिळाला. मी जरी आता एक लेक्चर जर ऑफलाईन मध्ये 2 तास होणार असेल, मी माझा स्टॅमिना वाढून मी दररोज समजा 4 तास 5 तास अभ्यास केला, माझा सिलेबस लवकर झाला आणि मला तेवढाच रिव्हिजनला वेळ मिळाला. सो ऑनलाईन आणि ऑफलाईन फायदे नुकसान दोन्ही आहेत. पण ऑनलाईन जर असेल तर काय म्हणतो आपण, आपण आपल्या पद्धतीने टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करू शकतो. व्हेरी नाईस. मला वाटतं तुझ्या या यशामध्ये तुझ्या आईचा आणि बाबांचा पप्पांचा पण खूप मोठा वाटा आहे, आणि आईचा तर खूपच वाटा आहे. तिने तुला प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे मी तिचं पण अभिनंदन करण्यास ती पण पात्रच आहे. तुझे दोन्ही पेरेंट्स पात्रच आहेत. पण मी आता इथं जी मुलं आहेत त्यांच्या जर काही शंका असतील तर त्यांनी ते विचारावं, अशी मी त्यांना विनंती करते. कुणाला काही डाऊट्स आणि किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. मला वाटतं बरंच प्रज्वलने आपल्या ह्याच्यातनं बरचशा तुमच्या शंका त्यांनी स्वतःच्या ह्याच्यातनं केलेल्या आहेत. तरी पण तुम्हाला काही तुमच्या क्युरीज काही विचारायच्या असतील तर तुम्ही विचारू शकता. हॅलो. हा बोला. हा, मी पुण्यावरून बोलतोय, रोहिदास शेकाड सर. ओके सर. हॅलो, आवाज येतोय? हा येतोय. बोला बोला सर, बोला सर. सर्वांना प्रथम नमस्ते. आणि प्रज्वलच्या पॅरेंटचं आणि भूषण सर आणि सुषमा मॅडमचं प्रथमतः अभिनंदन की आपल्या या मार्गदर्शनामुळं प्रज्वल सारखे अनेक विद्यार्थी घडतात, आणि प्रज्वलला हे यश मिळवण्यामागं आपला निश्चितच मोलाचा वाटा असणार आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन. आणि प्रज्वलने आता जे काही बोलला ते निश्चितच अतिशय मुलांना प्रेरक आणि पुढे भविष्याच्या दृष्टीने तयारी कशी करावी या दृष्टीने अतिशय छान पैकी प्रज्वलने त्याचं मत व्यक्त केलं. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. ओके, थँक्यू थँक्यू सर. सर. कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? यांचं एकनाथ सर आहेत ते पुण्याचे आहेत, पुणा अध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत, बरोबर ना सर? आणि त्यांचं पण अशा प्रकारचं ऑनलाईन खूप असतात, आणि बहुतेक त्यांचं आता पण प्लॅनिंग चाललेलं आहे की एनटीएससीचं राज्यस्तरीय मार्गदर्शन. मागच्या वेळी पण प्रज्वलने पण त्याचा भाग घेतलेला. बहुतेक प्रज्वल राज्यस्तरीय भाग्य हे केलेलं आपण. त्याच्यामध्ये ते होते. त्याच्यामध्ये पण ते अशा वेगवेगळ्या प्रकारचे राज्यस्तरीय पण आयोजित करत असतात. ओके, स्पर्धा परीक्षेमध्ये. मागच्या वेळी आपण ठेवले होते त्यांचे लेक्चर्स. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? चिरायू, तू काल काहीतरी माझ्याकडे प्रज्वलचा नंबर मागत होतास, तुला काय विचारायचंय का चिरायू? हा मॅडम. हा, बोला. नाही मॅडम, ते मला बुक्सच पाहिजे होते त्याच्याकडचे, जे त्याच्याकडे असणार ना. मी तुला प्रज्वलचा नंबर दिला नव्हता, कारण मला माहित होतं की तू नोट्स विचारणार आहे आणि आम्ही रेडीमेड नोट्स कुणालाच देत नाही, आणि त्याला त्यामुळे त्याने त्याच्या सुरक्षित नोट्स माझ्याकडे ठेवलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रज्वलकडे नोट्स मिळणारच नाहीये, कारण ती पहिली पायरी आहे की स्वतःची नोट्स स्वतः काढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, आणि ते त्यांनी बोलून झालेलं आहे. त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला तिथंच मिळालेलं आहे. कारण कष्ट केल्याशिवाय पिंपल कोणतरी पिंपले, तुम्हाला बोलायचं आहे? हो. हाय प्रज्वल, कॉंग्रॅच्युलेशन्स. मी श्रुती बोलते. ते मला विचारायचंय की तुला बुक्स कोणकोणत्या वापरायच्या? ओके, सो एनटीएससी आता पहिला तर आपली टेक्स्टबुक जी आहे स्कूलची टेक्स्टबुक ही एक
इम्पॉर्टंट काय म्हणतो पार्ट आहे एनटीएससी साठी. सोशल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोसाठी मेन म्हणजे बायोलॉजीसाठी टेक्स्टबुक इज इम्पॉर्टंट. स्कूलची टेक्स्टबुक. स्टेज 1 साठी महाराष्ट्र बोर्ड टेक्स्टबुक, स्टेज 2 साठी एनसीईआरटी टेक्स्टबुक. आणि सेकंड म्हणजे मॅथ साठी आर एस अगरवाल वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग हे आर एस अगरवाल यांचं पुस्तक आहे, जे रिझनिंग साठीच आहे. आणि हे जे पुस्तक आहे ते अगदी 8वीचा मुलगापासून ते जे बँकचे एक्झाम देतात, बँकिंगचे एक्झाम देतात, युपीएससी साठी जे रिझनिंग लागतं ते ही सगळी रेंज आहेत जे क्वेश्चनची ते कव्हर केलेले आहेत. त्यामुळे कसं होतं की कोणीही त्याचा व्यवस्थित वापर करून जर आपण व्यवस्थित रेग्युलरली सॉल्व्ह केलं तर आपली इतकी प्रॅक्टिस होऊन जाते की मॅथचा कसाही क्वेश्चन आला की तो म्हणजे तुमची इतकी प्रॅक्टिस होते की जर तो क्वेश्चन जेव्हा समोर होतो तेव्हा तुमच्या डोक्यात येतं की ओके असं असं हे 2-3 स्टेप आहेत आणि होऊन जाईल क्वेश्चन. ते बघितल्या क्वेश्चन तुमच्या डोक्यात असं होतं की ओके होऊन जाईल. आणि त्यानंतर एक मॅग्रो हिल म्हणून पुस्तक आहे क्लास 10th आणि टाटा मॅग्री. टाटा मॅग्रो हिल. खरं तर टाटा मॅग्रो हिल मी वापरलं पण त्याच्यात मॅथ खूप सिम्पल आहे आणि मॅथ्स हे म्हणजे एनटीएसच्या लेवलचं पण नाही आहे. मी साधारण सोशल सायन्सचे जे एमसीक्यूज होते त्यासाठी मॅग्रो हिल वापरलं. आणि सायन्स आणि सोशल सायन्स साठी मॅग्रो हिल वापरलं. मॅथमॅटिक्स आणि मॅथ खूप सिम्पल आहे. आणि कायला आर डी शर्मा. आय डी शर्मा हे मॅथ साठी वापरलं मी. आणि आय डी शर्माचं बेनिफिट असा होतो की बोर्डची लेवल क्वेश्चन्स पण आहेत, बोर्डची पण तयारी होते आणि एनटीएससी ची पण तयारी होते एकाच पद्धतीच्या क्वेश्चन्सनी. त्यामुळे आय डी शर्मा पण आणि आर डी शर्मा तर एनसीईआरटी ला असतंय ना? कायला आर डी शर्मा एनसीईआरटी असतंय ना? आय डी शर्मा ही एनसीईआरटी नसते. तुम्ही आर डी शर्मा हे वापरायचं आहे तुम्ही 6वी पासून जेव्हा, कारण जेव्हा तुम्ही एनसीईआरटीचा सिलेबस तयार करता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं स्टेट बोर्डचं, कारण सगळीकडे सिलेबस हा एकच आहे, प्रत्येक पुस्तकामध्ये कन्सेप्ट हा एकच आहे, कन्सेप्ट समजून घेणं महत्वाचं. आणि आर डी शर्मा मध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम दिलेले आहेत. तसं एच सी वर्मा फिजिक्स साठी. फिजिक्स साठी एच सी वर्मा म्हणजे जे काय म्हणतो भारती भवन पब्लिकेशनचे जे बुक आहेत ते सायन्स साठी. आणि सो मॅथ्स साठी आर एस अगरवाल, मॅथमॅटिक्स साठी आर डी शर्मा, आणि काय म्हणतो सायन्स साठी एच सी वर्मांचं फिजिक्स. आणि भारती भवन पब्लिकेशन आपण म्हटलं तर ते इझी पडेल कारण की केमिस्ट्री आणि बायोसाठी पण ते पुस्तक पब्लिश करतात. आणि टेक्स्टबुक्स ज्या आहेत स्टेज 1 साठी बोर्डच्या 9th and 10th बोथ ओके टेक्स्टबुक्स, आणि स्टेज 2 साठी एनसीईआरटी इज मस्ट आपण म्हणतो. बेसिक इज एनसीईआरटी आणि मग ह्या रेफरन्स बुक नंतर येतात. हा, अजून एक क्वेश्चन. तू संस्कृत घेतलेलं का तुम्ही? हो, मी संस्कृत होतो. हा का, म्हणजे तुम्ही अहम आवाम, तर संस्कृतला तुम्ही कुठलं बुक वापरायचा म्हणजे असं रेफरन्सला? नाही, ओनली टेक्स्टबुक. टेक्स्टबुक इज इनफ फॉर संस्कृत. आणि शाळेच्या संस्कृतसाठी लागतच नाही काय कुठलं बाहेरचं बुक. मी सगळ्या टेक्स्टबुकनेच केला होता. संस्कृत एनसीईआरटी याच्यासाठी नसते हा, एनटीएससी साठी नसते हा, लक्षात घ्या. हा, लँग्वेज नसते. हा, लँग्वेज नसतं. कसं आहे 2000 मला वाटतं 16-17 पर्यंत मॅथच्या पेपरमध्ये इंग्लिश होतं, नंतर तेही काढून टाकलं आणि लँग्वेज अजिबात नाहीये आता एनटीएससी मध्ये. अजून कोणाला काही विचारायचंय का? येस. कोणाला काय विचारायचं तर प्रज्वलला एक विचारतो. कारण आपण बघतोय की शाळेमध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये मुलं 90, 95, 100% पण मार्क मिळवत आहेत. तो अभ्यास 10वीचा अभ्यास म्हणजे आपला याचा बोर्डचा अभ्यास आणि ह्या ज्या एनटीएससीच्या अशा प्रकारच्या परीक्षांचा अभ्यास. आता समजा असं आपण म्हणू शकतो का की 10वी मध्ये 100 मार्क्स मिळाले म्हणजे तो एनटीएससी एकदम क्लिअर करू शकेल, असं आपण म्हणू शकतो का? काय डिफरन्स आहे त्याच्यामध्ये? पहिलं तर असं अजिबात नाही. आणि हे असं नाही की 10वीत कुठल्याही स्टँडर्ड मध्ये तुम्ही शाळेत चांगले असाल ह्याचा अर्थ असं नाही की कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा काय म्हणतो एक्सलंट परफॉर्म कराल. कारण की शाळेमध्ये एक रोट लर्निंगचा एक फॅक्टर असतो आणि तो कुणी म्हणजे काय म्हणतो आपण इग्नोर करू शकत नाही. तर आता एक म्हणजे नवीन पॅटर्न आलंय की म्हणजे सीबीएसई मध्ये की फर्स्ट टर्म जे आहे ना ते एमसीक्यू असेल आणि सेकंड टर्म म्हणून आता पण हे एक आहे की मॅट असतंय ना एनटीएससी मध्ये, तर ते मॅट पण करायला लागतंय. हो,
कसं करावं तर लागणारच आता. सिलेबस स्टिक टू द सिलेबस पेक्षा एक्स्ट्रा करा असं पण म्हणत नाही, पण काय म्हणतो सिलेबसच एवढा मोठा आहे मग हा सोडून देतो असंही करा इज नॉट ऍडवायझेबल. बरोबर आहे. अजून कोणाला काय बोलायचंय का? हा, अजून एक आपल्याला एनटीएससी पेपर मध्ये ते हे असते ना, जसं की नंबर्स ABCD J12 K11 असं ते सगळं असतं ना, O15 ते सगळं लर्न करायला लागतंय का वरती पेपर मध्ये दिलं असतंय? नाही नाही देत अजिबात नाहीत. ऍक्च्युली एक्स्ट्रा कागद सुद्धा अलाव करत नाहीत आम्हाला तर. मी जेव्हा फुलस्केप नेलं होतं ते इन्व्हिजिलेटरने पहिला सगळं काढून घेतलं आणि तसं नाही. नुसतं कंपोज बरोबर सोडलं. सो हा कसं आहे, मी हेच म्हणतोय की मॅथची जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करता आणि तुम्ही ते एबीसीडी आणि ते जे नंबर्स आहेत A1 B2 आणि उलट सुद्धा ओके सो Z1 Y2 हे जे हा, ते A27 minus करू. A26 असं जे आहे ते तुम्ही स्टडी टेबल जे असेल तुम्ही जिथं स्टडी करता तिथे समोर लावलं आणि तुम्ही जर व्यवस्थित कन्सिस्टंटली प्रॅक्टिस केलं ना ते डोळ्यात बसून जातं, ते पाठ होतं आणि तुम्हाला ते वेगळी मेहनत करून पाठ करायची अजिबात गरज लागत नाही. मला सुद्धा असंच पाठ झालेलं. ते दररोज एकदा असं बघितलं दररोज आणि त्या पद्धतीने गणित सोडवलीत की ते काय म्हणतो आपसूक होऊन जातं. त्यामुळे असे जे काय म्हणजे फॉर्म्युले असतील, हे आता मॅथचं जसं म्हणले तसे असतील, डायग्राम्स असतील, ह्या लावून आपल्या समोर अशा जर लावून ठेवल्या व्यवस्थित दिसेल अशा ह्याच्यामध्ये आणि त्या दररोज आपण नुसत्या बघितल्या ऍट अ ग्लान्स बघितल्या ना ते आठवड्या 2 आठवड्यामध्ये ते आपसूक पाठ होऊन जातात आणि तुम्ही ते आपोआप काढायला सुद्धा लागता. पिरियडिक टेबल पण तसंच आहे. हा सेम, हा बरोबर, पिरियडिक टेबल सुद्धा. तुम्हाला तिथं पण कम्प्लीट करा, कारण हे तुम्हाला पुन्हा 11वी-12वीला लागतं. त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचे सगळे फॉर्म्युले, तुमच्या सगळ्या जे काय ते जेव्हा तुम्ही राईटअप करता त्यावेळी ते खूप परफेक्ट होतं. आणि ते पाठांतर म्हणण्यापेक्षा रोज आपण जर त्याच्याकडे बघितलं, जर त्याची रोज आपण पूजा केली तर आपल्याला नक्कीच त्याचं यश मिळते त्याच्यामध्ये. आणि कोणाला काय क्वेश्चन नसतील असं समजतो आम्ही. आणि शेवटचा एक क्वेश्चन प्रज्वलला विचारतो. पुढचं टार्गेट तुझं काय? पुढे काय ठरवलंय तू? आता एमपीएससीचं टार्गेट तू अचीव्ह केलेलं आहे, पुढे टार्गेट ठेवलंय का? पुढे टार्गेट तर ऑफकोर्स आहे, कारण की टार्गेट जर नसेल तर आपल्याला काही करावंसं वाटणार सुद्धा नाही. सो आता सध्या तर माझं शॉर्ट टर्म गोल जे आपण म्हणतो ते आहे एक KVPY ला सिलेक्ट होणं आहे. आणि अजून डेट जरी डिक्लेअर झाली नसली तरी तयारी सुद्धा चालूच आहे. आणि KVPY त्यानंतर 12वी मध्ये पुढच्या वर्षी JEE एक चांगल्या रँकने क्लिअर करून एक चांगल्या IIT सारख्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन जाणं हे माझे 2 सध्या शॉर्ट टर्म इम्पॉर्टंट टार्गेट्स आहेत. पुढे कोण बनायला तुला आवडेल? काय ठरवलंय? मला पुढे जाऊन IAS बनायलाच आवडेल. IAS साठी मग तू हे जेई साठी वगैरे कशाला इंजिनिअरिंग फील्ड मध्ये का जातो IAS साठी? असं नाहीये की IAS करायचं म्हणून मी आर्ट्सच घेतलं पाहिजे. कसं होतं की आता ही JEE ची प्रिपरेशन, NTSC ची प्रिपरेशन, ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या अशा सरळ सरळ मी अभ्यासाला बसलो दररोज 1 तास केला आणि असं नाहीये. आपल्याला ते मेहनत करावी लागते. आणि काय होतं जेव्हा बऱ्याच वेळेला असं काय म्हणतो आपण डिबेटचे पण टॉपिक असतात की IITनच IAS का व्हायला लागल्यात सगळ्यात जास्त. IIT ला पोहोचण्यासाठी जी त्या लोकांनी मेहनत केली असते किंवा ती मेहनत त्यांना ते प्रेशर हँडल करायची सवय लागली असते. त्यामुळे UPSC सारख्या जो सिलेबस आहे, UPSC सारखा जो अभ्यास आहे तो त्यांना माहित असतं की माझी कॅपॅसिटी काय आहे आणि मी हे करू शकतो. त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा आवर्स जरी बसायला लागलं, 18 तास 12 तास जरी बसावं लागलं तरी त्यांना माहितीये की मी हे सहन करू शकतो आणि माझ्याकडे एवढी कॅपॅसिटी आहे की मी ते करणार. आणि त्यामुळे ते सिलेक्ट होतात. असं नाही की म्हणजे मी इंजिनिअरिंग IAS व्हायचंय मग मी इंजिनिअरिंग कशाला घेतोय. अजून एक गोष्ट नाही बोला, सॉरी त्या नाही बोल. हा, अजून एक गोष्ट पण आहे की म्हणजे हिस्ट्री आर्ट्स घेतल्यावर कसं हिस्ट्री ते सगळं वाचून पण होतंय, पण सायन्स कसं डिफिकल्ट असतंय ना, सॉल्व्ह करायला लागतंय. तर थोडी मुलं तसं पण घेतात म्हणून ह्याच्यासाठी UPSC होय. साठी सायन्स घेतात. हा बरोबर असं आहे. पण आर्ट्स मध्ये कसं आहे हाच तर मेन डिफरन्स आहे की आर्ट्स आणि सायन्स मध्ये. पहिला तर लक्षात घ्या, आता जर तुम्हाला 10वी मध्ये 90% वर पडले तर साहजिक आहे की तुम्ही 90% ऑफ द टाइम 11वी मध्ये इंजिनिअरिंग म्हणजे PCM घेणार. 12वी मध्ये चांगले मार्क पडले
याचा अर्थ तुम्ही साहजिक आहे की परत इंजिनिअरिंगच घेणार. म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच हुशार होतात आणि म्हणून मग तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात. आणि मग जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग क्वालिफाय करता तेव्हा UPSC ला तुमचं सिलेक्शन होतं. सो तुम्ही हुशार आहात म्हणून तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये आहात. बरेच काय म्हणतो आपण, हुशार म्हणजे मार्क चांगले पाडता. व्यावहारिक दृष्ट्या हुशार असाल नसाल, पण मार्क चांगले पडतात. पण मार्क चांगले पडतात म्हणून तुम्ही या फील्डमध्ये आहात, असं एक असतं. म्हणून बरेच इंजिनियर IAS होत आहेत, आर्ट्स वाले होत नाहीत. आर्ट्स मध्ये हाच होतं की रिलॅक्स राहत, म्हणजे जास्त ताण नाही, काय नाही, सब्जेक्ट तेवढाच आहे आणि व्यवस्थित पाठ वगैरे केलं होऊन जातं. म्हणून हे जे कॉम्पिटिटिव्ह जी ऍटमॉस्फिअर आहे ते अशा ज्या फील्ड आहेत तिथे मिळतं. आणि त्यामुळे एक व्यक्तीला सवय लागते की प्रेशर हँडल करण्याची, कॉन्स्टंट प्रेशर हँडल करण्याची. आणि म्हणून काय म्हणतो आपण, ते एक्सेल करतात. ओके प्रज्वल, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशा युरेका टीम करते आम्ही शुभेच्छा थँक्यू. देतो. ओके, तुझं गायडन्स पण आम्हाला लागेल मुलांसाठी. हो, हो. जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा नक्की तुझा एखादा लेक्चर पण ठेवला तर आम्हाला आवडेल. केनी मॅडम, आणि कोणाला काय विचारायचं नसेल तर आपण थांबूया. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता. विचार. आम्ही 2 मिनिट फक्त प्रज्वल दादाने इतके बरेच एक्झाम्स दिलेत, त्याच्यापैकी दादा तुला कुठची सगळ्यात बेनिफिशियल अशी एक्झाम होती? बेनिफिशियल अशी एक्झाम मला आज 2 आहेत मला साधारण वाटते. एक काय म्हणतो, बहुरंगी बहर जी एक्झामिनेशन आहे 9th मध्ये, ती मला अजूनही प्रत्येक काय म्हणतो मोमेंट आठवतं त्याचं. आणि ती माझ्या खूप बेनिफिशियल ठरली, कारण की तिथे ठीक आहे सिलेक्शन काही जणांचं होतं, पण आपल्याला भेट जी होते ती बऱ्याच मुलांची होते. बरीच मुलं आपण एकमेकांशी बोलतो, इंटरॅक्ट करतो. आणि जेव्हा आपल्याला कळतं की ओके ह्याचं काय म्हणतो आपण, वेगवेगळे जे विचार आहेत ते जेव्हा समोर जातात तेव्हा आपल्याला सुद्धा एक काय म्हणतो आपण, मनात आपण विचार करू शकतो की ओके माझं जरासं इथं चुकलं, मी आता हे काय म्हणतो करेक्ट करणार, किंवा आपण आपल्या चांगल्या गोष्टी सांगतो, समोरच्या चांगल्या गोष्टी घेतो. ही जी टेंडन्सी बहुरंगी बहरच्या एक्झाम मध्ये आहे, त्या मुंबईमध्ये त्या डिबेट जे रूम मध्ये बसून, कॉन्फरन्स रूम मध्ये बसून जी डिबेट होते, ती डिबेट करणं, बोलणं, व्यवस्थित बोलणं. कारण की इतरांसमोर काय म्हणतो आपण बोलावं, तिथे टीचर्स पण असतात. खरं हल्ली ते टीचर्स जरी डिस्टर्ब आपल्याला करत नसते बोलण्यात, तरी ते कीन ऑब्झर्वेशन असतं की कुठला मुलगा किंवा मुलगी कसं बोलतोय, काय करतोय. त्यामुळे काय म्हणतो आपण, व्यवस्थितपणे मुद्देसूद बोलून मांडून हे कसं आपण आपलं पॉइंट क्लिअर करू शकतो, समोरच्याला समजावू शकतो. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू सुद्धा असतो. सो ही जी एक बहुरंगी बहरची 9th मध्ये माझी एक्झाम झाली, ती एक काय म्हणतो, वन ऑफ द लाईफ एक्सपिरियन्स होता. मला जर 2 मिनिटं मम्मीला बोललीस तर बरं असतं. आहे का मम्मी बाजूला? आहे की कुठे आहे? आहे पण आहे. थोडंसं. हं? की सांग ना मम्मीला बोलायला, नाही तर नेहमी तुला एक मिनिट. हॅलो, अभिनंदन. गुड इव्हनिंग मॅम. अभिनंदन. प्रज्वलच्या यशात तुमचा पण खूप मोठा वाटा आहे, कारण तुम्ही खूप त्याला सपोर्ट केलं वेगवेगळ्या ह्याच्यासाठी. त्याचं म्हणजे तुम्ही त्याला थँक्यू. हे दिलं त्याबद्दल तुमचं खरंच पेरेंट्स म्हणून मी खूप कौतुक करते. कारण असा सपोर्ट असणं पण खूप महत्वाचं असतं. त्याने निवडलेलं क्षेत्र, त्याला जे काय करायचंय ते करायला देणं म्हणजे सध्या तरी खूप अवघड झालेलं आहे, आणि ते काम तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे त्याच्या या यशामध्ये तुमचा खूप खूप मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल थँक्यू मॅम. खरं तर जेव्हा मी 4थीला तुमचा सेमिनार ऐकला होता होमी बाबासाठीचा, म्हणजे प्रज्वल अजून 6वीत जायचा होता, त्याच्या आधीच मी तुमचा एक सेमिनार ऐकला होता की होमी बाबासाठीचा, आणि तेव्हापासून मी म्हणजे तुमच्याच विचारांनी प्रेरित झाले असं म्हणू शकताय. त्यामुळे मी त्याला सगळ्या गोष्टींची मुभा दिली आहे. अंडर प्रेशर न येता कसा अभ्यास करायचा, किंवा बाकीचे आपले छंद सुद्धा कसे आपले डेव्हलप करत राहायचे. आर्ट अँड क्राफ्टची त्याला आवड आहे, त्याला डिबेटची आवड आहे, बाकीच्या पॉलिटिकल सायन्सची आवड आहे. म्हणजे जो IAS ला जो कन्सेप्ट असतो तो तर त्याचा तो क्लिअर करतोच आहे,
पण ह्या गोष्टींना सुद्धा तो म्हणजे अंडर प्रेशर न येता तो सामोरं जातोय, त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे. आणि ह्याचं श्रेय मला तर वाटतंय 90% तुम्हाला जातं, कारण चौथीतच मी तुमचा सेमिनार ऐकला होता आणि तेव्हापासून मी त्या पद्धतीनं त्याला तसे काय म्हणतात घडवत गेले म्हणा, किंवा त्याला तसं तो अंडर प्रेशर न येता तू सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या ह्या पद्धतीचं मी त्याला मार्गदर्शन थोडंफार करत आले. पहिल्यांदा तुमचा आभार. माझं नाही, तुमचं पण तेवढेच कष्ट आहे. आणि खूप छान तुझं पुढचं तुझं असंच पुन्हा एकदा इंटरव्ह्यू साठी तू मला केवी किंवा क्रॅक केल्यावर येशील आणि IIT क्रॅक केल्यावर येशील, ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तर आपण या ठिकाणी कुणाचे प्रश्न नसतील, तू खूप छान बोललाय प्रज्वला, खूप सुंदर. नसतील तर आपण या ठिकाणी तू तुझा वेळ दिला आणि या ठिकाणी जे काही आतापर्यंत बरीच मूळ लोक उपस्थित राहिले तर सगळ्यांचं मी आभार मानते. कारण मला वाटतं मगाशी 60-65 मुलं होती, 42 नेटमुळे काही प्रॉब्लेम असेल, पण बरीचशी मुलं सुरुवातीपासून इथं हजर आहे. आणि प्रज्वल कडनं तुम्हाला त्याचंही लेक्चर तुम्हाला नक्कीच इन्स्पिरेशन असेल आणि त्याच्यातनं बोध घेऊन तुम्ही पण अशा पद्धतीने तुम्ही एक दिवस असंच या पद्धतीने तुमचे विचार मांडायला याल. तुमच्यापैकी बरीच लोक, आणि त्यांची आम्ही वाट बघतोय. आणि एवढं बोलून आम्ही आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. थँक्यू प्रज्वल.